हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो सब्जेक्ट इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स. तर या इंजिनिअरिंग मॅकॅनिक्स मध्ये आज आपण स्टार्ट करत आहोत युनिट नंबर 1 मध्ये असलेला चॅप्टर नंबर 1 सिंपल लिफ्टिंग मशीन. तर या युनिट मध्ये आपण मशीनच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत ते देखील पाहणार आहोत, त्यावर असलेले न्यूमरिकल्स पाहणार आहोत आणि 8 ते 10 जवळपास 8 ते 10 अशा वेगवेगळ्या मशीन्स आहेत ज्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आणि त्यावरील न्यूमरिकल्स देखील आपण पाहणार आहोत. तर पाहूयात बाळांनो युनिट नंबर 1 सिंपल लिफ्टिंग मशीन. आजच्या या पहिल्या लेक्चर मध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात बाळांनो सिंपल लिफ्टिंग मशीनच्या बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे, आता या सिंपल लिफ्टिंग मशीन मध्ये सगळ्यात पहिला वर्ड येतो तो मशीन. मग सगळ्यात पहिले आपल्याला हे माहित पाहिजे की व्हॉट इज मीन बाय मशीन आणि मशीनचं नेमकं काम काय. तर बघा, टू रिड्यूस द मॅन्युअल एफर्ट मॅन हॅज इन्व्हेंटेड अ मशीन. जे काही मॅन्युअल एफर्ट आहेत, जे काही माणसाला काम करताना, एखादी गोष्ट करताना, एखादा वर्क डन करताना जे काही माणसाला एफर्ट लागतात ते एफर्ट कमी करण्याकरता माणसाने शोध लावला मशीनचा. मग मशीन इज एनिथिंग, मशीन एक गोष्ट आहे, ही अशी कुठलीही गोष्ट जी माणसाचे एफर्ट कमी करते त्याला म्हणतात मशीन. इट इज युज्ड टू रिड्यूस द मॅन्युअल एफर्ट. मॅन्युअल एफर्टला कमी करण्याकरता माणसाने इन्व्हेंट केलं मशीन. बघा आता डेफिनेशन पाहूया. अ डिव्हाइस युज्ड इन लिफ्टिंग अ हेवी लोड. हेवी लोडला मी म्हणतो कॅपिटल डब्ल्यू. लोड म्हटलं की कॅपिटल डब्ल्यू. applied at one point by applying comparatively smaller force are called as effort applied at other convenient point are called as machine. म्हणजे मशीन एक असं डिव्हाइस आहे जे जास्तीत जास्त लोडला उचलतं विथ मिनिमम एफर्ट. मग मशीन इज अ डिव्हाइस विच इज युज्ड टू लिफ्ट द हेवी लोड विथ अ स्मॉलर फोर्स इज कॉल्ड ॲज मशीन. मग मशीन काय करते, कमीत कमी ताकदीमध्ये जास्तीत जास्त लोड उचलते, यालाच मशीन म्हणतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही विहीर पाहिली आहे. विहिरीमधून जुन्या काळीत ना बादली पाण्यामध्ये टाकायची, मग ती दोरीने ती बादलीवर खेचायची, असं आपण जुन्या काळी पाणी काढत होतो. ती पारंपरिक मेथड होती. मग त्याच्यावर ना एक छोटंसं मशीन इन्व्हेंट केलं पहा माणसाने, त्याला आपण म्हणतो पुली. बरोबर ना. मग पुली लावला की त्या पुलीवरून अशी दोरी रोप टाकली जाते आणि मग ती बादलीवर खेचली जाते. यांनी काय होतं, कमीत कमी फोर्समध्ये, कमीत कमी ताकदीमध्ये आपण ते वर्क डन कंप्लीट करतो आणि मग ती बादली कमीत कमी ताकदीमध्ये वर उचलल्या जाते. पाहिलंय तुम्ही पुली? सगळ्यांनी पाहिलं असेल. पहा, हे बघा या टाइप मध्ये पुली असते बाळांनो. या ठिकाणी दिसतंय का, हा जो भाग आहे ना, हे आहे तुमचं एक सिंपल मशीन. या सिंपल मशीनला म्हणतात पुली. विथ द हेल्प ऑफ धिस सिंपल मशीन, की काय करता येतं की जर त्या मशीनवरून, त्या पुलीवरून अशी आपण रोप टाकली, दोरी टाकली की तुम्ही विथ मिनिमम एफर्ट, कमीत कमी ताकद लावून तुम्ही ती बादलीवर खेचू शकता. म्हणजे कमीत कमी एफर्ट मध्ये, मिनिमम एफर्ट मध्ये मॅक्सिमम लोड लिफ्ट करण्याकरता हे जे सिंपल डिव्हाइस या ठिकाणी यूज करण्यात आलं याला म्हणतात सिंपल मशीन. आपल्याला जर डेफिनेशन विचारली तर काय सांगाल? सिंपल मशीन इज अ डिव्हाइस विच इज युज्ड टू लिफ्ट दिस हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट इज कॉल्ड ॲज सिंपल मशीन. आणि एक्झाम्पल आहे पुली ऑन अ वेल. विहिरीवर असलेली पुली हे एक सिंपल मशीनचं एक्झाम्पल आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल आपण पाहू शकतो, तुम्ही सगळ्यांनी पंक्चरचं दुकान पाहिलं असेल. पंक्चर काढतात तिथे, मोठ्या मोठ्या ट्रकांच्या टायरचं पंक्चर काढतात. त्या ठिकाणी ना एक छोटंसं मशीन असतं, त्याला म्हणतात सिंपल स्क्रू जॅक. सिंपल स्क्रू जॅकच्या मदतीने मोठे मोठे टायर वर उचलले जातात आणि त्याचं पंक्चर काढलं जातं. 4 व्हीलरचं पंक्चर काढताना पण खाली स्क्रू जॅक असतो पहा. मग हे पण एक सिंपल मशीन आहे ज्याने काय होतं, मिनिमम एफर्ट मध्ये मॅक्सिमम लोड लिफ्ट करता येतो. मग व्हॉट इज मीन बाय सिंपल मशीन? सिंपल मशीन इज अ डिव्हाइस विच इज युज्ड टू लिफ्ट द हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट इज कॉल्ड ॲज सिंपल मशीन. आणि एक्झाम्पल आहे धिस पुली
और अ सिंपल स्क्रू जॅक? काय डाऊट आहे? कळालं? बर, तुम्ही म्हणाल सर आता लोड कुठे आहे, हेवी लोड कुठे लावलेला आहे? ही जी दोरी आहे ना, या दोरीला खालच्या बाजूने लावली आहे बादली. बादली म्हणजे त्याच्यामध्ये आता ते पाणी भरून येणार आहे त्या बादलीमध्ये. मग ह्या दोरीला खालच्या बाजूला जे लावलंय त्याला म्हणतात हेवी लोड डब्ल्यू. आणि हा जो व्यक्ती या ठिकाणी खेचतोय दोरीला या भागामध्ये, या भागाला म्हणतात एफर्ट. म्हणजे इथे लावलेला आहे या व्यक्तीने जो लावला तो आहे एफर्ट, आणि तो ज्याला वर खेचतोय तो आहे हेवी लोड. मग या कमीत कमी एफर्ट मधून मॅक्सिमम हेवी लोड आपल्याला लिफ्ट करायचा आहे, म्हणून हे जे आपण छोटस डिव्हाइस यूज केलं याला म्हणतात सिंपल मशीन. काय डाऊट आहे? कन्सेप्ट क्लिअर? ओके. मग लक्षात ठेवा बाळांनो की अ डिव्हाइस विच इज युज्ड टू लिफ्ट द हेवी लोड W विथ मिनिमम एफर्ट P इज कॉल्ड ॲज सिंपल लिफ्टिंग मशीन. आणि सिंपल लिफ्टिंग मशीनचे एक्झाम्पल आहे पुली ऑन अ वेल, विहिरीवर असलेली पुली, किंवा सिंपल स्क्रू जॅक ऑन अ पंक्चर शॉप, पंक्चरच्या शॉपवर असलेलं सिंपल स्क्रू जॅक. एनी डाऊट? जमेली डेफिनेशन? ओके. मग मशीनचा यूज फक्त एकच असतो जो मॅन्युअल एफर्टला कमी करतो. टू रिड्यूस मॅन्युअल एफर्ट मॅन इन्व्हेंटेड द मशीन. अँड ह्या मशीनचे दोन टाईप, सिंपल मशीन, कंपाऊंड मशीन. सिंपल मशीन ते असतं विच इज युज्ड टू लिफ्ट द हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट, त्याला म्हणतात सिंपल मशीन. मग कंपाऊंड मशीन म्हणजे काय? दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल मशीन एकत्र केल्या आणि एक मोठं मशीन तयार केलं. कशा करता केलं बरं हे? या करता केलं की अजून एफर्ट कमी व्हावेत आणि अजून जास्त लोड उचलावा, या करता हे मशीन तयार केलं. याला म्हणतात कंपाऊंड मशीन. कंपाऊंड मशीनची इफिशियन्सी ही सिंपल मशीन पेक्षा जास्त असते. आता कंपाऊंड मशीनचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर क्रेन. क्रेन किती किलो लोड उचलते? 1000 किलोच्या आसपास, 400 किलोच्या आसपास लोड उचलते. 4 टन 10 टन एवढा लोड उचलते. पण असं पुलीने उचलणं पॉसिबल आहे का 4 टन? नाही. कळालं मला काय म्हणायचंय? म्हणजेच काय, कंपाऊंड मशीन इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more than 2 simple machine which lifts very higher load or very heavy load with minimum effort. त्याला म्हणतात कंपाऊंड मशीन. मग कंपाऊंड मशीन इज मेड अप ऑफ नंबर ऑफ सिंपल मशीन. अनेक सिंपल मशीन एकत्र आल्या का त्याच्यापासून कंपाऊंड मशीन तयार होत असतं. इन दिस चॅप्टर वी सी सिंपल मशीन्स. या चॅप्टर मध्ये आपण फक्त सिंपल मशीनचा स्टडी करणार आहोत, नॉट कंपाऊंड मशीन. आपल्याला या युनिट मध्ये कंपाऊंड मशीन नाहीत, फक्त सगळ्या सिंपल मशीन स्टडी करणार आहे आपण किंवा डिस्कस करणार आहे. मग या स्लाइड वरचं मिनिंग कळालं का काय आहे? तर लक्षात ठेवा, टू रिड्यूस मॅन्युअल एफर्ट मॅन इन्व्हेंटेड द मशीन. माणसाचे एफर्ट कमी व्हावेत, माणसाला कमीत कमी ताकदीमध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करता यावा, या करता माणसाने मशीनचा शोध लावला. मशीन हॅज अ 2 टाइप्स. या मशीनचे दोन टाइप आहेत, सिंपल मशीन, कंपाऊंड मशीन. सिंपल मशीन इज अ डिव्हाइस विच इज युज्ड टू लिफ्ट द हेवी लोड विथ मिनिमम एफर्ट. कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड लिफ्ट करण्याकरता जे डिव्हाइस आपण वापरतो त्याला म्हणतात सिंपल लिफ्टिंग मशीन. सिंपल लिफ्टिंग मशीनचे एक्झाम्पल आहे पुली ऑन अ वेल, विहिरीवर असलेली पुली, किंवा पंक्चर शॉप मध्ये असलेला सिंपल स्क्रू जॅक. हे झाले सिंपल लिफ्टिंग मशीनचे एक्झाम्पल. सेकंड टाइप आहे मशीनचा कंपाऊंड मशीन. जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल मशीन कंबाईन करतो तेव्हा जे मशीन तयार होतं त्याला म्हणतात कंपाऊंड मशीन. मग कंपाऊंड मशीन इज द कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ सिंपल मशीन. अनेक सिंपल मशीन एकत्र आले का त्यापासून कंपाऊंड मशीन तयार होत असतं. कंपाऊंड मशीनचं एक्झाम्पल आहे क्रेन. क्रेन हे कंपाऊंड मशीन आहे. बर, आता या युनिट मध्ये आपल्याला फक्त पाहायचे सिंपल मशीन. मला वाटतं मशीन, सिंपल मशीन आणि कंपाऊंड मशीनचा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. काय डाऊट आहे का? पहा बरं, लक्षात आलं? बर, मग प्रश्न येतो सर तुम्ही मशीनचा कन्सेप्ट सांगितला तेव्हा एक वर्ड वापरला आपण हेवी लोड. हा हेवी लोड म्हणजे काय?
मशीन ज्या लोडला उचलते त्याला म्हणतात लोड. जी गोष्ट आपण उचलतो त्याला लोड म्हणतात ना. मग इथे पण आपण म्हणणार आहे लोड. लोड इज डिनोटेड बाय कॅपिटल डब्ल्यू. लोड शब्द आला की कॅपिटल डब्ल्यू डोक्यात ठेवा आता कायम. जोपर्यंत आपण इंजिनियर आहे, लाईफ टाइम इंजिनियर आहे, तोपर्यंत हे लोड म्हटलं की डब्ल्यू. मग व्हॉट इज मीन बाय लोड? द वेट टू बी लिफ्टेड बाय द मशीन. मशीनच्या मदतीने जे वजन तुम्ही उचलणार आहात त्याला म्हणतात लोड. द वेट टू बी लिफ्टेड बाय द मशीन इज कॉल्ड ॲज लोड. लोड म्हणजे काय? मशीनने उचललं जाणारं वजन, उचललं जाणारं वेट, त्या वेटला म्हणतात लोड. लोड इज डिनोटेड बाय कॅपिटल डब्ल्यू. पण लोड हा सुद्धा एक फोर्सच आहे, म्हणून लोडचं युनिट होतं न्यूटन, किलो न्यूटन, मेगा न्यूटन, गिगा न्यूटन. बिकॉज लोड इज ऑल्सो टाइप ऑफ अ फोर्स. लोड सुद्धा हा एक प्रकारचा फोर्सच आहे. मग कळालं की याच्यात काय डाऊट आहे का? पहा बरं. मग व्हॉट इज मीन बाय लोड? द वेट टू बी लिफ्टेड बाय द मशीन. मशीनने उचललं जाणारं वजन याला म्हणतात लोड. द वेट टू बी लिफ्टेड बाय द मशीन इज कॉल्ड ॲज अ लोड अँड इट इज ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल डब्ल्यू. लोडला आपण ऑलवेज डिनोट करतो कॅपिटल डब्ल्यू ने, कॅपिटल डब्ल्यू ने. बरं, या लोडचं जे युनिट आहे त्या लोडचं युनिट आहे बाळांनो न्यूटन, किलो न्यूटन. कारण लोड हा सुद्धा एक प्रकारचा फोर्स आहे. इट इज अ टाइप ऑफ फोर्स. काय डाऊट आहे का? युनिट, डिनोशन आणि डेफिनेशन 2 मार्कला येतं बरं का. आता पुढचा कन्सेप्ट येतो एफर्ट. मग एफर्ट काय? लोडला उचलण्याकरता आपण जी पॉवर यूज करतो, लोडला उचलायचंय की नाही, त्यासाठी आपण जे ताकद लावतो, जो फोर्स लावतो त्याला म्हणतात एफर्ट. मग बघा, द फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड. लोडला उचलण्याकरता, लिफ्ट करणे म्हणजे उचलणे. मग लोडला उचलण्याकरता आपण जो फोर्स अप्लाय करतो त्याला म्हणतात एफर्ट. काय म्हणतात त्याला? एफर्ट. द फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड डब्ल्यू इज कॉल्ड ॲज एफर्ट. म्हणजे लोडला उचलण्याकरता आपण जो फोर्स अप्लाय करतो त्या फोर्सला म्हणतात एफर्ट. अँड एफर्ट इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. एफर्ट इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. पण आपण एक प्रकारचा फोर्सच अप्लाय करतो ना, मग एफर्ट इज ऑल्सो अ टाइप ऑफ फोर्स. एफर्ट म्हणजे फोर्सचाच प्रकार आहे. म्हणजे लोडला उचलण्याकरता जो फोर्स आपण अप्लाय करतो त्याला म्हणतात एफर्ट अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. आणि फोर्सचाच टाइप आहे म्हणून याला युनिट सुद्धा न्यूटन, किलो न्यूटन आहे. बघा कशी गंमत आहे. जे तुम्ही उचलताय तो पण एक प्रकारचा फोर्स आहे, पण जे उचलताय त्याला म्हणतात लोड. आणि त्या लोडला उचलण्याकरता जो फोर्स तुम्ही लावताय त्याला म्हणतात एफर्ट. जे उचलताय तो पण एक फोर्स आहे आणि ज्या फोर्सने उचलताय तो फोर्स पण एक एफर्ट आहे. कळालं? मग एफर्ट आणि लोड हे फक्त 2 वेगवेगळे नाव आहेत, पण दोघही एक प्रकारचा फोर्स आहे म्हणून त्यांचं युनिट आहे न्यूटन, किलो न्यूटन. मग पेपरला येतं डिफाइन एफर्ट. द फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड डब्ल्यू इज कॉल्ड ॲज एफर्ट पी. एफर्ट म्हणजे लोडला लिफ्ट करण्याकरता तुम्ही जो फोर्स अप्लाय करता त्याला म्हणतात एफर्ट. एफर्ट इज डिनोटेड बाय कॅपिटल पी आणि हा इट इज अ सम काइंड ऑफ फोर्स. एफर्ट म्हणजे एक प्रकारचा फोर्सच आहे म्हणून याचं युनिट आहे न्यूटन, किलो न्यूटन. मग एफर्ट वर्ड आला की एफर्ट म्हणजे पी आहे, हे लक्षात घ्या. काय डाऊट आहे का? लोड आणि एफर्ट कळालं का? पुढचा कन्सेप्ट मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. हे पण फार महत्वाचं आहे. शॉर्ट मध्ये म्हणतात त्याला MA. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. कुठली मशीन कमीत कमी एफर्ट मध्ये तिने जास्तीत जास्त लोड उचलला पाहिजे तर ती एक चांगली मशीन आहे. पण त्या मशीन, कोणती मशीन मला जास्त ऍडव्हान्टेजेस आहे? 2 मशीन माझ्या समोर आहे. तुम्ही मला विचारलं सर यातली चांगली मशीन कोणती? चांगली मशीन ती असते जी कमीत कमी एफर्ट मध्ये जास्तीत जास्त लोड उचलते, त्याला म्हणतात चांगल्या क्वालिटीची मशीन. फॉर एक्झाम्पल तुम्ही हायड्रोलिक स्क्रूजॅक पाहिलाय? 4 व्हीलरचं सर्व्हिसिंग पाहिली कधी? 4 व्हीलरची सर्व्हिसिंग सेंटर 4 व्हीलरला हायड्रोलिक स्क्रूजॅक वर उभं करतात आणि हायड्रोलिक स्क्रूजॅक तिकडून असा गोल फिरवला की ऑटोमॅटिक ती कार वर 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 लिफ्ट होते.
असं मॅन्युअली लिफ्ट करणं सोपं आहे का फोर व्हीलरला? नाही. मग तिथं आपण यूज केला हायड्रॉलिक स्क्रू जॅक मशीन आहे. त्यांनी काय झालं, कमीत कमी एफर्ट मध्ये एकाच माणसाने कमीत कमी एफर्ट मध्ये त्या फोर व्हीलरला वर उचललंय. म्हणजे हे झालं एक प्रकारचं मशीन. मग त्या मशीनची जर आपल्याला क्वालिटी पाहिजे असेल की किती कमीत कमी एफर्ट मध्ये किती लोड उचलू शकते, त्या तो हे डिनोट करणारा एक नंबर असतो. त्या नंबरला म्हणतात मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग दोन मशीनचं कंपॅरिझन जर केलं तर कुठली मशीन जास्त फायदेकारक आहे हे ओळखायला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज असतं. पहा तुम्ही डेफिनेशन एकदा एक्झामला आलेली, खूप सोपी डेफिनेशन आहे. इट इज द रेशो ऑफ लोड टू एफर्ट. लोड भागिले एफर्ट यांचा जर रेशो केला ना, लोड भागिले एफर्ट, तर येतं बाळांनो मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. द रेशो ऑफ, इथं पहा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज डिफाइंड ऍज द रेशो. रेशो म्हणजे भागाकार, डिव्हिजन. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज द रेशो ऑफ लोड टू एफर्ट. लोड आणि एफर्ट ह्या दोघांचा भागाकार म्हणजेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज द रेशो ऑफ लोड टू द एफर्ट. बा लोड म्हणजे डब्ल्यू, एफर्ट म्हणजे पी. पण लोड आणि एफर्ट दोघंही फोर्स आहे, मग दोन सिमिलर क्वांटिटीचं डिव्हिजन आहे. म्हणून मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हॅज नो युनिट. इट इज जस्ट अ प्युअर नंबर. इट हॅज नो युनिट. का? कारण लोड पण एक फोर्स आहे आणि एफर्ट पण एक फोर्स आहे. मग फोर्सला फोर्सने भागितलं म्हणजे त्याच क्वांटिटीने त्याच क्वांटिटीला डिवाइड केलं, म्हणून इट हॅज नो युनिट. काय डाऊट? बघा इकडे, समजतंय ना मी काय शिकवतोय? लक्ष द्या इकडे. बघा आतापर्यंत आपण शिकलो व्हॉट इज मीन बाय लोड. मशीन ज्या वेटला उचलते त्याला म्हणतात लोड, डब्ल्यू. त्याचं युनिट आहे फॉर एक्झाम्पल न्यूटन. त्यानंतर लोडला उचलण्याकरता मशीनवर जो फोर्स अप्लाय करतो त्याला म्हणतो एफर्ट, त्याला डिनोट करतो पी ने, आणि त्याचं पण युनिट काय? न्यूटन. पण लोडला जर एफर्टने डिवाइड केलं, लोड डिवायडेड बाय एफर्ट असा रेशो जर तयार केला तर त्याला म्हणतात मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज द रेशो ऑफ लोड टू एफर्ट. लोड आणि एफर्टचा केलेला डिव्हिजन म्हणजेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला झालेला आहे डब्ल्यू अपॉन पी, लोड अपॉन एफर्ट. पण याचं पण युनिट न्यूटन आहे, लोडचं युनिट पण न्यूटनच आहे, एफर्टचं युनिट पण न्यूटन आहे. न्यूटन न्यूटन कॅन्सल. म्हणजे मी म्हणू शकतो का रे एम ए हॅज नो युनिट. दोन सिमिलर क्वांटिटीचं डिव्हिजन आहे म्हणून असं म्हणता येईल की मेकॅनिकल ऍडव्हान्टेजला युनिट नाही. काय डाऊट आहे? कळाला का? पहिला फॉर्म्युला आहे बरं का, या युनिटचा फर्स्ट फॉर्म्युला आहे. एनी डाऊट? ओके, तेच इथे सगळं आहे, फक्त मी पुन्हा एकदा सांगितलं. आता येतो बाळांनो व्हेलॉसिटी रेशो. हा कन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. ओके, बाय स्टुडंट्स.